ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज एक पत्रकार परिषद झाली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही, त्यांना नेमका हा पीक विमा अजून पण का बरं मिळाला नाही, तर असेच त्यांनी माहिती सांगितली आहे. तसेच अजून पीक विमा कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचं बाकी राहिलेलं आहे, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी अजून पण येणार आहे, याबद्दल महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. गेल्या आठवड्यापासून अजून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेत जमा झालेला नाही. त्याची तक्रार कृषी विभागाकडे अनेक शेतकऱ्यांनी आता केलेली होती, कारण बातम्या पसरत होत्या त्या ठिकाणी पीक विमा सरकारने सोडला आहे. तर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा इथं मंजुरी दिली आहे. त्या ठिकाणी ते बोलले होते, परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा झाला नाही, तर त्यांचे डायरेक्ट आता कृषी विभागाच्या ऑफिसला जाऊन तक्रार केली होती. तर आता आम्हाला हा पीक विमा जमा झाला नाही, तर आम्ही पीक विम्यासाठी तळमळत आहोत, त्याची वाट बघत आहोत. तक्रार आता कृषी विभागाच्या ऑफिसला अनेक शेतकऱ्यांनी केलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकार परिषद घेऊन नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा करायचा बाकी राहिलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा आजपर्यंत त्या ठिकाणी मिळालेला आहे. कारण की पीक विम्याचा इथं पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळालेला आहे. सरकारच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाचे 3 टप्पे नेमलेले होते. पहिला टप्पा इथं वाटप करून झाला आहे, मग आता अजून 2 टप्पे इथं वाटप व्हायचे बाकी आहे. अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हणालं आहे आणि काय सांगितलेलं आहे, याची नवीन अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, तुम्हाला पीक विमा अजूनपर्यंत बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. शेतकरी पीक विम्याची तर त्या ठिकाणी 2022, 2023, 2024 या 3-4 वर्षापासून वाट बघत आहे. 3 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी भरलेला होता. शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते. PM किसान योजनेचा हप्ता त्यांना आला, परंतु पीक विमा आजपर्यंत इथं जमा झाला नाही. पीक विमा आज येईल, उद्या येईल, अशा थोड्याच वेळात येईल. तर अशा प्रकारच्या बातम्या इथं खूप पसरू लागल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आज महत्त्वाची ठामपणे बातमी मी सांगत आहे, कारण शेतकऱ्यांना ठामपणे ही बातमी कोणीच सांगत नव्हतं. आता कोणत्या तारखेला पीक विमा येईल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येईल, किती वाजता पीक विमा येईल, सर्वजण पीक विमा येईल असा व्हिडिओ सांगत होते, परंतु ठामपणे त्यांनी तारीख देखील सांगितलेली नाही. शेतकरी वैतागून कृषी विभागाला भेट देऊ लागले. त्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत आमची तक्रार पोहोचली अशा प्रकारची तक्रार केल्याने मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नेमकं पीक विमा तुम्हाला कधी मिळणार, किती टप्पे वाटून झालेले, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा व्हायचा बाकी आहे, त्यांनी सांगितलेलं आहे का. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी इथं काय सांगितलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न इथं पत्रकारांनी आता विचारले. त्यामधील इथं पहिला प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे पीक विमा केंद्र सरकारने नेमकं 2022 ते 2025 पर्यंत पाठवलेला आहे की बाकी आहे, खरं सांगा. तर त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणतात 2021 ते 2024 या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बोलतात इथं काही आणि म्हणतात काही. 2021 ते 2025 पर्यंत पीक विमा मंजूर करण्यात आला आहे बोलतात, तर नेमकं आणि कोणत्या वर्षाला पीक विमा इथं शेतकऱ्याला जमा करण्यात येतो, असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी विचारलेला आहे. मुख्यमंत्री नेमकं काय उत्तर देते ते तुम्हाला बघायचं आहे. बघा इथं त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे गेले 10 दिवस झाले पीक विमा शेतकऱ्याला सोडला आहे अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरत होत्या. खरोखर पीक विमा सोडला आहे का, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून पीक विमा येणं बाकी आहे, किती विम्याचे खरंच 3 टप्पे आहे का, तर ह्या 3 टप्पे अजून या ठिकाणी वाटप व्हायचे बाकी आहे. तर एकच टप्पा त्यातला वाटप झाला, 2 टप्पे अजूनही बाकी आहे. अजून किती कोटींचा पीक विमा वाटप करणे बाकी राहिलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथं पुढे व्हिडिओला नक्की बघायचं आहे. इथं जसं की 3 नंबरचा प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे अशा बातम्या इथं येऊ लागल्या आहे की पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामध्ये काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे, फक्त याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या. त्या खरंच शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे का, नेमकं खरोखर कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना इथं किती पीक विमा देणार आहे, असं कोणत्या शेतकऱ्यांना इथं पीक विमा मिळणार, तर याचा प्रश्नाचं उत्तर इथं मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यामधील किती जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत पीक विमा वाटप या ठिकाणी 10 दिवसामध्ये झालेलं आहे आणि किती जिल्हे अजून पीक विम्याच्या वाटपाला बाकी राहिलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तारखेला फिक्स पीक विमा इथं जमा होईल, नेमकं तुम्ही तारीख सांगा, असं त्यांनी विचारलं. तर मुख्यमंत्री साहेबांनी इथं महत्त्वाची अपडेट इथं शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. तर बघा, इथं पीक विमा नेमकं शेतकऱ्यांना 10,000 मिळत आहे की नेमकं 20,000 मिळत आहे की नेमकं 30,000 मिळत आहे. तर त्यांनी सांगितलं की भरपूरशा शेतकऱ्यांना 50,000 मिळत आहे की 60,000 मिळत आहे, असं तुम्हाला फिक्स आकडा सांगायचा आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळत आहे,
तर बघा, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला पीक विमा अजूनपर्यंत बँकेत मिळाला नसेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती इथं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला, दुसऱ्या टप्प्यामध्ये कधीपासून सुरू होतील, तर खरोखर अपडेट काय आले आहे तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी पाहायचं आहे. आता बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलं की पहिला प्रकार आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र केला गेला. तर बघा, शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदवताना त्यांचा सरकारचा जो इथं जसं की कॅनल आहे, तर त्या कॅनलची जमीन आहे तर त्या ठिकाणी त्यामध्ये पेरला आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी खोटी कागदपत्रे काढून त्या ठिकाणी सरकारला पीक विम्याचे पैसे इथं सरकारकडून घेण्याची प्रतीक्षा इथं शेतकऱ्यांनी केली होती, परंतु त्यांना पीक विमा मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तसंच सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की 23 आणि 24 या 3 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून सरकारनं इथं दिलेला नाही, परंतु जे गैरमार्गाने पीक विमा आजपर्यंत घेतले त्यांना पीक विमा मिळणार नाही. बाकीच्या शेतकऱ्यांना सर्व पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, परंतु गैरमार्गाने चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी 3 वर्षामध्ये पीक विमा भरलाय त्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आजपर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत पीक विमा मिळणार आहे. आणि तुम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, कारण की बघा, मी जिल्ह्यांची यादी सांगतो. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, अकोला, परभणी, नंदुरबार, जसं की कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आला, परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही. त्याचं कारण असं सांगण्यात आलं आहे की जे म्हणजे DBTच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू झालं, त्यामुळे जे शेतकरी, जे जिल्हे या ठिकाणी पात्र असणाऱ्या पहिल्या टप्प्यांमध्ये तिथं निवडणे गेले असतील तर त्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्याचं कारण म्हणजे काय, DBTच्या माध्यमातून 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये पैसे जात असतात आणि त्यामुळेच तुम्हाला पीक विमा अजूनपर्यंत बँकेत आलेला नाही. बँकेत इथं सर्व्हर डाऊन आहे, कधी तुमचं DBT इनेबल नसते, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं परिस्थिती निर्माण अशा प्रकारे होत असते. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि तो जसं की पंचनामा करण्यामध्ये कृषी अधिकारी सर्व गुंतलेले आहे, त्यामुळे पीक विमा तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी उशीर होत आहे. परंतु आता तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा जर 2022, 23, 24 जर चुकीच्या मार्गाने तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार नाही. 8 दिवसामध्ये आता पीक विमा सर्वात इथं शेतकऱ्यांना इथं मिळण्याची शक्यता दिसत आहे. तर अशा प्रकारचे इथं तुम्हाला 3 टप्प्यामध्ये हे पीक विमा मिळणार आहे. पहिला टप्पा वाटप झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर तुमचा नंबर लावायचा असेल तर तुमच्या आधार कार्डला हे बँक खाते लिंक आहे काय हे तुम्हाला लगेच चेक करावं लागणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.